इथं बसलेल्या कोणाला असं वाटलं नसेल की आज आपल्याला अशा प्रसंगाला सामोरं जायला लागेल. सर्वप्रथम आदरणीय अजितदादांना मनापासून श्रद्धांजली वाहताना अनेक प्रश्न मनात उभे राहतात. त्या दिवशी समजले माहिती घेत असतानाच सरांचा पहिला फोन आला. त्यांना मीट कल्पना आली नव्हती. आम्हाला थोडासा अंदाज आला होता, पण मी सरांना कसे बोलले सर्व मला कसे बोलतील या विषयामध्येच आम्ही 10-15 मिनिटं गेले नव्हते. पण सगळं जीवनपट किंवा त्या दादांबरोबरचे घालवलेले क्षण नजरेसमोरून गेले. 2014 ताज हॉटेलला ज्या वेळेला पहिल्यांदा मी दादांना भेटलो, मी सरपंच झालो होतो नुकताच. जयंत आणि मी तिथे गेलो होतो. तो बुके देण्यासाठी गडबडीने दादांना बुके देत असताना ती पिशवी माझ्या हातातून खाली पडली प्लास्टिकची. दादाने मला त्याच वेळेला सांगितलं, पहिली तो कचरा उचल, पिशवी उचल आणि मगच बुके दे. तर मी म्हटलं दादा बुके देतो आणि मी उचलतो. दादा स्वतः खाली वाकले म्हणून मी लगेचच वापरून ती पिशवी उचलली. दादांची पहिली माझी भेट आणि त्यांची मनावर पडलेली पहिली छाप. प्रश्न असा पडतो की आता लोकांसाठी उपलब्ध असणारा नेता आता दुसरा कोण आहे? सकाळी 6 वाजल्यापासून अविरतपणे रात्री 12 वाजू दे 1 वाजू दे कायम लोकांसाठी उपलब्ध असणारा नेता आणि राष्ट्रवादीचा नेता होता. त्याचे आम्ही कार्यकर्ते होतो. याचा कायम आम्हाला एक अभिमान होता. इतर नेत्यांना भेटण्यासाठी इथं असलेली बरीच मंडळी कित्येक वेळा मंत्रालयात जाऊन मुंबईत जाऊन हात हलवत परत आलेली आहे. पण दादांसारखा माणूस कधी ऍक्सेस त्यांना तुम्ही कधी सहज भेटू शकत होता. सरांची नुसती चिठ्ठी असली तरी आपल्याला तोच मान मिळतो. म्हणून जेव्हा पक्षाचा पदाधिकारी म्हणून जेव्हा आपण जात होतो तर पदाधिकाऱ्याचा मान सन्मान कसा ठेवावा हे दादांकडून खरंच सगळ्यांनी शिकण्याची गरज आहे. दादाने आज जे काही काम उभं केले ते काम कसं चालेल, किती चालेल एवढी समस्या माझ्यात नाही की मी तो बोलू शकत नाही. पण नक्कीच ही पोकळी जी आहे आपल्याला कधीच भरून काढता येणार नाही. सरांच्या नुकसानाच्या बाबतीत बोलायचं झालं तर सरांचं तर नुकसान आहेच, सह्याद्री परिवाराचं आहेच, पण सरांच्या माध्यमातून चिपळूण मतदारसंघाचं अतोनात नुकसान. कुठली गोष्ट सरांना कधी आम्ही विचार केला, सर म्हणायचं की या अंगावर दादा आहेत, दादा निभावून घेतो. हे वाक्यच आता परत ऐकायला मिळणार नाही. कारण ह्या सगळ्या गोष्टी आपण कशा करणार आहोत? इलेक्शनच्या दरम्यान सुद्धा जे काही शब्द आम्ही लोकांना देत होतो ते परवापासून द्यायचे आम्ही बंदच केले. कसे आपण हे पुरे करणार? पूर्वी आपण बिनधास्त बोलत होतो की बाबा ही गोष्ट काय समाज मंदिर पाहिजे करतो. आता कसं करणार आहोत, हे कसं होणार आहे आम्हाला काहीच कळत नाही. एवढंच आम्हाला कळते की सर हे काय आता निर्णय जे काही होतील त्या निर्णयामध्ये आम्ही तुमच्या पाठीशी ठामपणे आहोत. आपल्याला दादांचे विचार जागवायचे आहेत. दादांच्या विचाराच्या पाठीवर जसे तुम्ही ठामपणे राहणार आहात तुमच्या मागे आम्ही पण ठामपणे राहणार आहोत. त्यामुळे आपल्याला हेच आपल्या मतदारसंघाचा विकास आणि ह्यासाठी जे काही तुम्हाला निर्णय घ्यावे लागतील पक्ष म्हणून जे काही निर्णय घ्याल त्यासाठी आम्ही तुमच्यासोबत असणार आहोत.